या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर। यांच्याकडे बिर्याणी फक्त 60 रुपयात, तहारी फक्त 50 रुपयात, चिकन 65 बोनलेस दर शुक्रवारी 1 किलो फक्त 300 रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे, ते पण देखील फक्त 50 रुपयात। तर सोलापूरकरांनो, याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे। आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। निवडणुकीचा अर्ज म्हणजे उमेदवारांचा अर्ज दाखल करण्याचा ते काल शेवटचा दिवस होता। काल एमआयएम पक्षाकडून अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत अर्ज दाखल केलेले आहेत। आज छाननी होती, तर किती लोक म्हणजे एमआयएम पक्षाकडून अधिकृत झालेले आहेत आणि किती बाहेर पडलेले आहेत मैदानात? तुम्हाला हा लिस्ट पूर्ण 5 वाजेपर्यंत तुमचं लिस्ट समोर येईल, पण त्यातून 3 लोकांचा अर्ज बाद झालेला आहे, ते पण डबल बी फॉर्म झाल्यामुळे, एकाचा सह्या ना केल्यामुळे, एकाचा अनुमोदन सूचक चुकीत दिल्यामुळे रद्द झालेला आहे। पण 3 अर्ज बाद झालेले आहे एमआयएमचे, बाकीची पूर्ण यादी 5 वाजेपर्यंत समोर येईल। आणखीन टोटल किती उमेदवारात म्हणजे एमआयएम पक्षाकडून निवडणुकीच्या साधारणतः 40 उमेदवार दिले होते, त्यातून 3 बाद झालेले आहेत। आता 5 किती काय काय झालं ते यादी येईल तुमच्या समोर। आणखीन फारुख शाब्दी हे पक्ष सोडून गेल्यानंतर एमआयएम पार्टीला कुठं असं नुकसान होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं का? फारुख शाब्दी पार्टी सोडले नाहीत, फारुख शाब्दी आमच्या सोबतच आहेत, त्या काही नाराजगी आहेत ते बसलेले आहेत, परंतु महानगरपालिका निवडणुकीत येऊन प्रचार करतील। फारुख शाब्दी हे अधिकृतपणे त्यांचा पदाचा राजीनामा किंवा पक्षाचा राजीनामा दिलेले आहेत, आपण सांगतात ते तुमच्या सोबत आहेत, तर त्याबाबत तुम्हाला असं वाटत नाही? पत्र पाठवलं राजीनाम्याचं, पण पत्र जर मंजूर केलेलं नाही तर वरिष्ठ निर्णय घेतील, पण लवकर आपल्या सोबत दिसतील त्यांनी। म्हणजे ज्यावेळेस असद साहेब म्हणा किंवा जे आपले वरिष्ठ एमआयएमचे नेते त्यावेळेस फारुख शाब्दी निवडणुकीच्या मैदानात येणार आहे। पण एकंदरीत अशी चर्चा आहे की राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये ते जाणार आहेत? ते जाणार नाहीत, ते मस्जिदचे आहेत आणि जमातवर राहणार आहेत। आणखीन आपल्याला काय वाटतं की ह्या निवडणुकीमध्ये किती उमेदवार एमआयएमचे निवडून येणार? महानगरपालिकेचे निवडणूक एमआयएम पार्टी 2 नंबरचे असणार आहे। ओके, खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा.